Hello friends, today we are going to discuss about the 10th class lesson 1.5 his first flight. आज आपण 1.5 जो आहे 10व्या वर्गाचा लेसन his first flight तो आपण पाहतोय. his first flight means त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली भरारी. The young seagull was alone on his lace. यंग सेगल तो छोटासा सेगल समुद्र पक्षी एकटाच होता त्या कड्यावरती. इट मीन्स द यंग सेगल वॉज अलोन ऑन हिज लेस. त्या कड्यावरती तो एकटाच होता. हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे जे भाऊ होते आणि बहीण होती हॅड ऑलरेडी फ्लोन अवे. ते अगोदरच उडून गेले होते. द डे बिफोर दिवसाच्या अगोदरच ते काय झाले होते, उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. परंतु याला मात्र भीती वाटत होती टू फ्लाय विथ देम. त्यांच्यासोबत उडण्याकरता, भरारी घेण्याकरता, झेप घेण्याकरता त्याला भीती वाटत होती. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड्स टू द ब्रिंक ऑफ द लेज. समहाऊ म्हणजे कसं तरी त्यांनी काय केलं, प्रयत्न केला. ही हॅड टेकन अ लिटल रन. त्याने थोडंसं धावत धावत गेला तो आणि टू द ब्रिंक. ब्रिंक म्हणजे काय, काठापर्यंत धावत धावत गेला. ऑफ द लेज म्हणजे कड्याच्या काठ्यावरती तो धावत धावत गेला. अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स. आणि त्यांनी प्रयत्न केला टू फ्लॅप हिज विंग्स. त्याचे पंख पसरवण्याचा प्रयत्न केला. ही बिकेम अफ्रेड. परंतु त्याला भीती वाटली. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. कारण द ग्रेट एक्सपान्स, एक्सपान्स म्हणजे काय, अथांग अशा प्रकारचा जो समुद्र होता. स्ट्रेच म्हणजे पसरलेला, डाऊन बिनीथ खाली जो पसरलेला अथांग समुद्र होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन माइल्स अँड माइल्स. आणि तो खूप लांब होता. मैल्स आणि मैल्स असा लांब असा तो होता. ही फेल्ट सर्टन दॅट. त्याला असं वाटलं हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला असं वाटलं की त्याचे पंख त्याला सपोर्ट करणार नाही, आधार करणार नाही. सो ही बेंट हिज हेड. आणि मग काय केलं त्यांनी, म्हणून त्यांनी त्याचं जे हेड आहे, डोकं वाकवलं. अँड रॅन अवे बॅक टू लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि रॅन अवे तो धावत धावत गेला परत त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी तो रात्रीच्या वेळेला विश्रांती घेत असे, त्या होलकडे, त्या छिद्राकडे, त्याकडे तो गेला. इव्हन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स. इव्हन व्हेन इतकंच काय, ईच ऑफ हिज ब्रदर्स त्याचा प्रत्येक भाऊ आणि हिज लिटल सिस्टर आणि त्याची लहानी बहीण हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन. त्याच्यापेक्षा त्याच्या लहान्या बहिणीचे पंख जे होते ते खूप शॉर्टर होते, अधिक लहान होते. रॅन टू द ब्रिंक फ्लॅप्ड देअर विंग्स. ती सुद्धा काठावरती धावत गेली आणि फ्लॅप देअर विंग्स तिने सुद्धा काय केलं होतं, पंख तिचं फ्लॅप केले होते. अँड फ्ले अवे. आणि ती अशा प्रकारे तिने भरारी घेतली होती. ही फेल्ड टू मस्टर्ड अप करेज. मात्र हा अपयशी ठरला. टू मस्टर्ड अप करेज म्हणजे काय, ध्येय एकवटण्यासाठी तो अपयशी ठरला. टू टेक दॅट प्लंज विच ॲपर टू हिम. बघा, त्याला ध्येय एकवटण्यासाठी तो अपयशी ठरला. अँड टू टेक दॅट प्लंज आणि ते झेप घेण्यासाठी सुद्धा तो अपयशी ठरला. विच ॲपर टू हिम की ज्याला ती घेणं शक्य होतं पण तो अपयशी ठरला. टू डिसेपरेट. टू हिम सो डिसेपरेट. याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम. त्याचे आई वडील हॅड कम आले होते. अराउंड कॉलिंग हिम त्याच्या अवतीभोवती त्याला कॉलिंग करत होते. श्रीली म्हणजे कर्कश आवाजामध्ये. अनब्रँडिंग बजावत होते त्याला. थ्रेटिंग टू लेट हिम स्टार्व. त्याला बजावत होते की तुला उपाशी राहावं लागेल. ऑन हिज लेज त्याच्या काठावर त्याला उपाशी राहावं लागेल असं बजावत होते. अनलेस ही फ्ले अवे. अनलेस ही फ्ले अवे. असं करून काय होणार, पण तो उडणं आवश्यक होतं. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. परंतु त्याला लाईफ ऑफ हिम त्याला त्या जीवाची भीती वाटत होती. त्यामुळे ते ही कुड नॉट मूव्ह, तो तिथून काही हलत नव्हता. दॅट वॉज 24 hours ॲगो. हे 24 hours ॲगो म्हणजे 24 तासा अगोदरचं होतं. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. कोणीही सुद्धा त्याच्याजवळ आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग. पूर्ण दिवसभर ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स. तो त्याच्या आईवडिलांना पाहत होता. फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याच्या भावासोबत आणि बहिणीसोबत भरारी घेताना तो आईवडिलांना पाहत होता. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट्स.
त्यांना पाहत होता परफेक्टिंग देम. त्यामध्ये ते परफेक्ट होत असताना आर्टमध्ये, कुठली आर्ट? आर्ट ऑफ फ्लाईटमध्ये. टीचिंग देम हाऊ टू स्कीम, त्याला ते शिकवत होते. त्यांना टीचिंग हिम हाऊ टू स्कीम. हाऊ टू स्कीम म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला? पृष्ठभागाला स्पर्श करून कसं जायचं ते त्याला शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि माशाकरता कसं डाईव्ह मारायची हे आईवडील त्यांना शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर्स कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्होर इट. त्यांनी बघितलं की त्याचा जो ओल्डर ब्रदर आहे त्यांनी काय केलं होतं? कॅच फर्स्ट हेरिंग. हेरिंग नावाचा जो फिश आहे पहिल्यांदा त्यांनी कॅच करताना, पकडताना, अँड डिव्होर्स म्हणजे काय? आघासीपणे खाताना त्यांनी बघितला. स्टँडिंग ऑन अ रॉक, त्या खडकावरती उभं राहून. व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेसिंग अ प्राऊड क्रॅकल, त्यावेळेला त्याचे आईवडील अगदी अभिमानाने क्रॅकल करत, आवाज करत, गर्वाने आवाज करत त्याच्या भोवती सर्कल राऊंड मारत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज क्रोकोडाईल्स. आणि त्याची सर्व फॅमिली, ऑल द मॉर्निंग, संपूर्ण सकाळी, होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटू, त्या प्रचंड मोठ्या अशा पठारावरती ते चालत होते. मिडवे डाऊन द अपोजिट, अगदी मध्येच त्याला काय अपोजिटमध्ये विरुद्धाला मध्येच काय झालं? क्लिक, उंच कडा होती. टॉन्टिंग, त्यावरती त्याला टॉन्टिंग म्हणजे त्याला चेष्टा करत होते, चिडवत होते. हिम फॉर हिज कॉवर्डाईज, त्याच्या भित्रेपणाविषयी किंवा भेकडपणाविषयी त्याला चिडवत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, हळूहळू सूर्य वर यायला लागला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेग्स, त्यावरती प्रखर प्रकाश पडायला लागला होता कडेवरती. अँड दॅट फेस्ड द साऊथ, ही फेल्ड द हीट, त्याला गरम किंवा उष्ण वाटायला लागलं होतं. बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, कारण त्या मागच्या सायंकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक्स ऑफ द लेग्स, ही स्टेप स्लोली, तो हळूहळू स्टेप टाकू लागला किंवा पाऊल टाकू लागला. आउट टू द ब्रिंक, काठावरती, टू लेग्स, त्या कडेच्या काठावरती. अँड स्टँडिंग ऑन वन लेग्स, आणि तो काय केलं? एका पायावरती तो उभा राहिला. अँड द अदर लेग्स हायडन अंडर हिज विंग्स, दुसरा पाय त्यांनी त्याच्या पंखाच्या खाली लपून ठेवला. ही क्लोज्ड वन आईज्ड, त्याने एक डोळा बंद केला. देन द अदर्स, नंतर दुसरा बंद केला. अँड प्रिटेंडिंग टू बी फॉलिंग अस्लीप, आणि ढोंग करत होता त्याला झोप लागल्याचं. स्टील दे टूक नो व्हॉट वी कॅन से दॅट नथिंग नोटीस फॉर हिम, पण कोणी सुद्धा त्याची दखल घेत नव्हतं. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटू डोझिंग विथ देअर हेड्स शंक इन टू देअर नेक्स, तो पाहत होता की त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण लाईंग, पडलेली आहेत त्या ठिकाणी पठारावरती. डोझिंग म्हणजे काय? डुलकी घेत. विथ देअर हेड्स शंक इन देअर नेक्स, त्यांचं डोकं त्यांच्या माना जे येतं त्याच्यामध्ये बुडून किंवा ठेवून आपण त्याला म्हणू, त्या ठिकाणी ते डुलकी घेत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, त्याचे जे वडील होते ते काय करत होते? प्रिनिंग. प्रिनिंग म्हणजे काय? तर नीटनेटके करत होते. जे केस आहेत किंवा पंख आहेत ते पंख नीटनेटके करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेटू, त्या पठाराच्या उंच अशा प्रकारच्या भागावरची आई उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, आणि तिची पांढरी शुभ्र छाती समोर काढून ती त्या ठिकाणी उभी होती. नाव अँड अगेन, आता आणि पुन्हा. सी टोवर ॲट अ पीस ऑफ फिश, आता पुन्हा तिने त्या माशाचा जो मासा आहे त्याचा पीस म्हणजे तुकडा, टोवर्स म्हणजे काढला किंवा फाडला. दॅट ले ॲट हर फीट, की जो तिच्या पायामध्ये होता. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ द बीक ऑन द रॉक, आणि त्या रॉकवरती, खडकावरती तिची जी बीक म्हणजे चोच आहे ती तिने काय केली? स्क्रॅप केली. स्क्रॅप करणं म्हणजे काय? घासली. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, हे फूडचं साईड जे दृश्य जे आहे ते पाहून तो अगदी बेभान झाला. मॅडन म्हणजे बेभान होणे. हाऊ ही लव्ह टू टीयर फूड दॅट वे, अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये एक अन्नाविषयी आवड म्हटल्यापेक्षा एक उत्सुकता निर्माण झाली. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट, पुन्हा त्यांनी स्क्रॅपिंग सुरू केली. स्क्रॅपिंग म्हणजे काय?
पुन्हा त्याला तासणं किंवा घासणं सुरू केलं त्या चोचीला. नाव अँड अगेन, आता आणि पुन्हा. टू व्हीट इट, टू व्हीट इट म्हणजे काय, धार लावण्यासाठी. गा 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 ही क्राईड बिगनिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड्स. त्यांनी गा 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 असं ओरडायला सुरुवात केली. बेगिंग, त्याने विनंती सुरुवात केली, विनंती करायला कशाकरता, फूड करता. गॉ कॉ ऑ सी स्क्रेम्ड, आई सुद्धा गॉ कॉ ऑ ओरडली. बॅक डेरिसिव्हली, डेरिसिव्हली म्हणजे थट्टेने. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, परंतु तो काय करत होता, कॉलिंग सारखं केविलपणाने तो काय कॉलिंग करत होता, ओरडत होता. अँड आफ्टर अ मिनिट्स, काही मिनिटांनंतर, ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रॅम, काही मिनिटांनंतर त्यांनी जॉयफुल स्क्रीम, किंचाळी त्यांनी अटर केली, म्हणजे काही उच्चारली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ अ फिश, कारण त्याच्या आईनं त्या फिशचा जो पीस आहे, तुकडा आहे, तो पिकअप केला होता, उचलला होता. वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट, आणि त्याच्यासह आई त्याच्याजवळ आली होती. ही लेन्ड आउट इगरली, तो अगदी झुकला उत्सुकतेनं किंवा इगरली तो काय केला, झुकला. टॅपिंग द रॉक, आदळला रॉकवरती. विथ हिज फीट्स, त्याचे पाय जे त्यांनी त्याच्यावरती आदळले, कशावरती, रॉक, खडकावरती. ट्राईंग टू गेट नियरर टू हर, त्याजवळ अगदी यायचा त्यांनी प्रयत्न केला. सी फ्लेव अक्रॉस, परंतु ती अक्रॉस फ्लेव उडून गेली असं म्हणू आपण त्याला. बट व्हेन सी सॉ जस्ट अपोजिट टू हिम, परंतु जेव्हा ती त्याच्या अपोजिट, विरुद्ध दिशेने उभी राहिली. सी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस, त्या ठिकाणी ती थांबली. तिचे जे पंख होते ते मोशनलेस म्हणजे स्तब्ध झाले होते. द पीस ऑफ फिश इन हर बीक, त्या माशाचा तुकडा जो होता तो तुकडा त्या चोचीमध्ये होता. ऑलमोस्ट विदिन रीच टू हिज बीक, जवळपास तो त्याच्या चोचीमध्ये जाईल अशा अंतरावरती. ही वेटेड अ मोमेंट्स इन सरप्राईज, आश्चर्याने तो वेट केला, त्याने वाट पाहिली. वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट केम नियरर, त्याला आश्चर्य वाटलं की आई इतकी जवळ का बरं येत नाही. अँड देन मॅडन्ड बाय हंगर, अगदी भुकेनं बैचेन झालेला, आतुर झालेला तो. ही डाईव्ह ॲट फिश, त्यांनी जंप किंवा उडी मारली, कशावरती, फिशवरती, त्या तुकड्यावरती. विथ अ लाऊड स्क्रीम, प्रचंड मोठ्या आवाजाने. ही फेल आउटवर्ड्स, तो समोर त्यांनी फेल म्हणजे पडला. अँड डाऊनवर्ड्स, आणि खाली गेला. इंटू द स्पेस, स्पेस म्हणजे त्या मोकळ्या स्पेसमध्ये, जागेमध्ये. देन अ मॉन्स्ट्रस टेरस साईज, नंतर धक्कादायक अशा प्रकारचं सेज्ड हिम. हिज हर्ट स्टूड स्टील, त्यावेळेला त्याचं हृदय काही क्षणाकरता स्तब्ध झाल्यासारखं झालं. ही कुड हिअर नथिंग, त्याला काही ऐकायला येऊ शकत नव्हतं. बट कुड हिअर नथिंग, ओके, काही ऐकायला येऊ शकत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट्स, काही क्षणाकरता. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स, नंतर क्षणाला त्याला असं वाटलं की त्याचे पंख पसरलेले आहेत. द वाइंड्स रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट, त्याच्या छातीमध्ये हवा घुसते. ब्रेस्ट फिदर म्हणजे त्या पंखामध्ये हवा घुसते असं लक्षात आलं. देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाखाली हवा घुसते लक्षात आलं. अँड अगेन हिज विंग्स, आणि नंतर त्याच्या पंखामध्ये हवा घुसते असं लक्षात आलं. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर्स, त्याला असं वाटलं की हवेने जणू काही त्याच्या याला छेद बसतोय, कट होतंय असं त्याला वाटलं पंखाला. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव, आता ही वॉज नॉट फॉलिंग, तो आता पडणार नव्हता. हेडलॉक नाव, आता त्या कपाळमुक्ष होणार नव्हता आता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड अपवर्ड्स, हळूहळू तो भरारी मारायला लागला, वर खाली भरारी मारायला लागला होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड्स, तो आता फारसा काही घाबरत नव्हता. ही जस्ट फेल्ड अ बिट डिझी, त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स, पुन्हा त्यांनी त्याचे पंख फडफडले. अँड ही सोवर्ड्स अपवर्ड्स, आणि पुन्हा तो समोर भरारी घेतली. गा 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 गॉ कॉ ऑ हिज मदर सूप्ड पास्ट हिम, त्याची आई त्याच्या मागे झेप घेऊन अशा प्रकारचा आवाज करत होती. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईस, तिच्या विंग्सचा जो आवाज होता, पंखाचा, तो सुद्धा मोठा आवाज होता. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम, ती तो अँसर्ड हर, तो तिला उत्तर देत होता, स्क्रीम म्हणजे आवाज काढून. देन हिज फादर फ्लेव ओव्हर हिम स्क्रीमिंग, त्यानंतर त्याचे वडील सुद्धा
फ्लाय ओव्हर भरारी घेत होते त्याच्यावरती किंचाळा किंवा आवाज करत. ही सॉ हिज 2 ब्रदर्स त्यांनी त्याचे 2 भाऊ बघितले. अँड हिज लिटल सिस्टर्स फ्लाइंग अराउंड हिम त्याची लहानी बहीण त्याच्या अवतीभोवती फ्लाय करताना भरारी घेताना बघितली. कर्व्हेटिंग वळण घेताना अँड बँकिंग वळताना एक बाजू वर खाली करून त्यांनी बघितले. अँड सोअरिंग भरारी घेताना अँड डाईव्ह म्हणजे काय? डाईव्ह म्हणजे आपण त्याला म्हणतो जम्प घेताना त्यांनी बघितलं. देन ही कम्प्लिटली फॉरगेट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. नंतर तो पूर्णतः विसरला की त्याला उडता येत नव्हतं म्हणून. एबल टू फ्लाय. ओके. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्स आणि त्याने स्वतःला आज्ञा दिली डाईव्ह करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी आणि कर्स वळण घेण्यासाठी. श्रीकिंगली मोठमोठ्या आवाजामध्ये. ही वॉज नियर द सी नाऊ आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट सरळ त्या समुद्रावरती तो फ्लाइंग करत होता म्हणजे भरारी घेत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन सरळ तो ओशियनवरती फेसिंग म्हणजे समोर जात होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी अंडर हिम त्यांनी बघितला की त्याच्या खाली प्रचंड विस्तृत अशा प्रकारचा समुद्र पसरलेला आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. अँड ही टर्न हिज बीक त्यांनी चोच वळवली साईड वे बाजूला. अँड कॉड अम्युजली आनंदाने त्यांनी आवाज केला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम त्याचे आईवडील भाऊ बहीण सर्व त्याच्या समोर फ्लाइंग करत होते, लँडिंग करत होते. दे वेअर बिकॉनिंग टू हिम ते सर्व त्याला पृष्ठभागाचा इशारा करत होते. कॉलिंग श्रीली कर्कश आवाजामध्ये ओरडत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी त्यांनी त्याचे पाय त्या ग्रीन सीवरती ड्रॉप केले ठेवले. हिज लेग्स स्टँड सँक इन टू इट त्याचे पाय सँक म्हणजे बुडले त्यामध्ये. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट तो घाबरून ओरडला. अँड अटेम्प्ट टू राईज अगेन्स्ट फ्लॅपिंग हिज विंग्स आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न केला त्याचे पंख पसरून उठण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज ट्राईड अँड वीक विथ हंगर्स परंतु तो आता थकला होता, अशक्त झाला होता. विथ हंगर कारण त्याला भूक लागली होती. अँड ही कुड नॉट राईज आता तो राईज करू शकत नव्हता. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज एका वेगळ्याच एक्सरसाइजमुळे तो एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड झाला होता, थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी त्याचे पाय त्या ग्रीन सी मध्ये बुडले होते. अँड देन हिज बेली टच इट त्याच्या पोटाला सुद्धा त्याचा स्पर्श झाला होता. अँड ही सँक नो फर्दर आणि तो काही नंतर बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट त्यावरती तो तरंगायला लागला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग त्याच्या अवतीभोवती त्याची फॅमिली स्क्रीमिंग म्हणजे किंचाळत होती, ओरडत होती, आवाज करत होती. प्रेझिंग हिम त्याचं कौतुक करत होती. अँड देअर बिग आणि त्यांची चोच जी होती वेअर ऑफरिंग हिम त्यांच्या चोचा त्याला ऑफर करत होत्या, देव करत होत्या. काय? हिम स्क्रॅप्स ऑफ डॉगफिश नावाच्या माशाचे तुकडे त्याला ते खाऊ घालत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फाईट अशा प्रकारे त्यांनी त्याची पहिली फ्लाईट भरारी त्या ठिकाणी घेतली होती. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा लेसन बघितला. यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही सर्व लोकांनी वाचायचे आणि स्टोरी ऐकून त्या क्वेश्चनची आन्सर करेक्ट लिहायची. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स अबाउट द स्टोरी यू कॅन आस्क मी by writing a comments in comments box. Thank you very much and all the best. Hello friends. Today we are going to discuss about the 10th class lesson 1.5 his first flight. आज आपण 1.5 जो आहे 10व्या वर्गाचा लेसन his first flight तो आपण पाहतोय. his first flight means